हॅलो गाईज. तर तुम्ही बघू शकता की खूप सुंदर सुंदर गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटत आहेत. तर ही आहे पुण्याची तुळशी बाग आणि इथे खूप सुंदर ज्वेलरी वगैरे भेटतात. आणि तुम्ही बघू शकता की गणपतीसाठी किती गर्दी झाली आहे. हे आम्ही इथे आलो होतो गणपतीचं सामान घ्यायला. तर आता लोकांची गर्दी तुम्ही बघू शकता, इतकी गर्दी होती. आम्ही गेलो होतो. हे महालक्ष्म्यांसाठी पण खूप सुंदर सुंदर ज्वेलरी आलेले आहेत आणि याचं प्राईस रेट पण तुम्हाला खूप बार्गेनिंग करून कमी याच्यामध्ये भेटू शकतं. बघा इतके सुंदर हार, मंगळसूत्र, गळ्यातले हार, कानातले, हा चंद्रहार, बँगल्स खूप सुंदर होत्या. खूप गर्दी दिसली. आणि इथे व्हरायटी, मुकुटांची व्हरायटी, परत फुल बॉडी आणि हाफ बॉडी, महालक्ष्म्यांच्या हे इथे पाय, परत त्यांचे बालक, त्यांचे पण सुंदर सुंदर मूर्ती होत्या. हे बघा, तुम्ही व्हरायटी तर बघू शकता. खूप सुंदर व्हरायटी होती. आणि हे पण पितळाचे सुद्धा होते. आणि इथे समोर यांनी 2 महालक्ष्म्यांचे स्टॅच्यू बनवले होते. हे काही आपलं हे मंगळसूत्र मला घ्यायचं होतं, पण तो माणूस काही कमी करेना. मग आम्ही तिथनं तुळशीबागेतनं हे फुलं घेतले, त्याच्यासाठी टूथपिक्स घेतल्या, त्याचे ते पानं घेतले, हे फ्लॉवर्स घेतले. आणि मी आता कमांड बनवते आहे गणपतीच्या मागे लावायची. तर ही प्रोसेस आहे की हे असं अटॅच करून, हे मी असं अटॅच करून त्या फोमला लावणार आहे. आणि त्याचं फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही बघू शकता की मी किती सुंदर गणपतीचं डेकोरेशन केलं आहे. पूर्ण मी घरीच केलं आहे. हे सुद्धा मी तिकडनंच आणलं होतं. हे जे गणपतीचे लटकन आहेत हे माझ्या नंदेने संभाजीनगरवरून घेतलं होतं. आणि ही बघा ती कमान चिक्की आपण बनवली. आणि आम्ही गणपती बाप्पाच्या आगमनाला रेडी आहोत. आम्ही गणपती बाप्पाचे स्वागत केले गुलाल आणि फूल टाकून. गणपती असताना खूप छान वाटतं आणि एक वेगळाच जल्लोष असतो. आम्ही गणपती बाप्पांची स्थापना केली, त्यांना वस्त्र आणि फुलाचा हार टाकून आम्ही त्यांची पूजा केली. ही रांगोळीसुद्धा मीच काढली. हे माझे पतिदेव मिस्टर अजिंक्य साळुंखे. आम्ही आरती घेतली, आम्ही मोदक बनवले होते. आणि तुम्ही बघू शकता की आम्ही सगळ्यांनी ना येलो आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन केलं होतं. ॲज यू कॅन सी, हा कलश म्हणजे एक गोष्ट. आणि ही माझ्या घरचा, माझ्या लग्नाचा पहिला गणपती आहे. तर आम्ही नाही का, मला यातनं खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या. जसं की आपण मम्मीच्या घरी असताना एवढं बघत नाही काय ठेवतात पूजेला, हे ते आपण बघतो फक्त डेकोरेशन. पण इथे मला खूप काही गोष्टी नवीन कळाल्या. कलश कसं ठेवायचा, ताट कसं मांडायचं, गणपतीच्या खाली स्वास्तिक वगैरे बनवायचं, अशा छोट्या छोट्या गोष्टी.